नमस्कार. झटपट होणाऱ्या आणि चविष्ट अशा वडीचे 4 प्रकार पाहूया. त्यातला प्रकार नंबर पहिला. बनवण्यासाठी ह्या प्लेटमध्ये काही साहित्य घ्यायचं आहे. तर 1 इंच आल्याचा तुकडा घेतला, 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे लहान साईजच्या असल्यामुळे, आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. घेतलेलं हे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे कुटून घेऊ शकतात. यामध्ये पाणी न घालता जाडसरस असा ठेचा आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे. गॅस चालू करते आणि कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 पळी तेल घालायचं आहे. इतपत तेल घातलेलं आहे, साधारण 1 पळी. तेल गरम झाल्यावरती अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी अशी थोडीशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, साधारण 1 वाटी. तर ही जी वडी आहे ना, कांदा न वापरता सुद्धा तुम्ही बनवू शकतात, पण कांदा घातला ना तर अतिशय मऊ आणि चविष्ट ही वडी होते. म्हणून कांदा नक्कीच तुम्ही जर का घालत नसाल तर कांदा असा नक्कीच वापरा तुम्ही, अतिशय चविष्ट ही वडी होईल. कांदा 1 मिनिट परतून घेतलेला आहे. त्यानंतर जे आपण मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण करून घेतलेलं आहे ना, ते वाटण घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता भाजून झालेला आहे. जास्तही जाळू द्यायचं नाही. त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर घालते. तर ह्या वडीचा रंग थोडासा लालसर मला आवडतो म्हणून मी मिरची पावडर घातलेली आहे. तुम्ही दोघांपैकी एकही घालू शकतात किंवा मी ज्याप्रमाणे हिरवी मिरची आणि लाल मिरची वापरलेली आहे तसं सुद्धा तुम्ही वापरू शकतात. चिमूटभर हळद आणि चिमूटभर हिंग घालते. परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी आहे. काही सेकंद फक्त असं हे परतून घेतल्यानंतर 1 वाटी भरून यामध्ये पाणी टाकते. तुम्ही कपाने किंवा वाटीने घरातील कोणत्याही भांड्याने मोजून घेऊ शकतात हे पाण्याचं प्रमाण. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण पोहे खाण्याचा 1 चम्मच इतपत मीठ टाकलं. थोडंसं हे पाणी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवू आणि पाण्याला मस्त खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. झाकण उघडून दाखवते. पाणी मस्त उकळत आहे. आता यामध्ये थोडीशी आणखी कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. आता ज्या वाटीने आपण पाणी घातलेलं आहे ना, त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. असं तुम्ही अंदाजानेही करू शकतात, पण नवीन शिकणारे असाल अगदी परफेक्ट रेसिपी तुमची ही व्हावी म्हणून या ठिकाणी मी हे प्रमाण दाखवत आहे. जेवढं पाणी घेतलं तेवढंच पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ. असं हे बेसन पीठ या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. चमच्यानेही करू शकतात किंवा रवीने मिक्स करणे करू शकता तुम्ही. मी असं हे चमच्यानेच करून घेते. गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती अशा प्रकारे थोडं थोडं हे बेसन पीठ या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळं हे बेसन पीठ टाकून अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. अतिशय मोजक्या साहित्यात चविष्ट ही वडी होत असते. गॅस बेसन पीठ टाकण्यापासून तर आतापर्यंत गॅस अगदी बारीकच होता. गॅस आता सुद्धा बारीक आहे. झाकण ठेवते आणि 1 ते 1.5 मिनिटापर्यंत वाफ येऊ द्यायची आहे. तोपर्यंत ताटाला थोडंसं तेल लावून घेते. ह्या प्रकारे ताटावरती किंवा पोलपाटावरती सुद्धा तुम्ही ही वडी थापून घेऊ शकता. साधारण 2 मिनिटं झालेले आहे. गॅस अगदी कमी होता. पुन्हा हे वडीचं मिश्रण मिक्स करून घेते. त्यानंतर गरम गरम असतानाच ताटावरती हे मिश्रण टाकायचं आहे. गरम असतानाच थापून घ्यायचं आहे. अजिबात थंड होऊ द्यायचं नाही. सगळं मिश्रण हे ताटावरती टाकलं. हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि अशा प्रकारे हे मिश्रण पसरवायचं आहे. गरम असल्यामुळे हाताला चटका लागतो. हाताला चटका लागत असेल तर एखादी प्यालाचाही वापर करून हे जे मिश्रण आहे वडीचं ते पसरून घेऊ शकतात. ह्या प्रकारे असं एकसारखं हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे. आता थोडंसं हे गार झालेलं आहे. हाताला चटका सोचवेल इतपतच गरम आहे. हाताने व्यवस्थित असं हे मिश्रण सगळीकडे पसरून घेतलेलं आहे. या प्रकारे आता याच्या आपल्याला वड्या कट करायच्या आहे. ज्याही साईजमध्ये आपल्याला ह्या वड्या हव्या आहे त्या साईजमध्ये कट करायच्या आहे. चौकोनी किंवा शंखाकृती या प्रकारे.
तर या ठिकाणी मी तुम्हाला शंखाकृती आकारामध्ये ह्या ज्या वड्या आहेत त्या कट करून दाखवते। सगळ्यात आधी उभ्या लाईनमध्ये ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर अशा प्रकारे तिरकस कट करायचे आहे, म्हणजे शंखाकृती आकार हा होतो। अतिशय सोपी पद्धत आहे ही वडी बनवण्याची आणि अतिशय चविष्ट आणि झटपट ही वडी होत असते। तुम्ही एक वेळेस जर का ही वडी बनवून पाहिली तर तुमच्या घरातील मंडळींना आणि तुम्हाला सगळ्यांनाच ही वडी एवढी आवडेल ना, तुम्ही नेहमीच बऱ्याच वेळा अशाच पद्धतीचे वडी बनवाल। वडी कट करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडासा खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे। खोबऱ्याचा खीस टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, किंवा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही तुम्ही टाकू शकतात, किंवा पूर्णपणे हे स्किप सुद्धा करू शकतात। अशा पद्धतीच्या ह्या वड्या होत असतात। रंग किती मस्त दिसत आहे ना। असा मस्त रंग येण्यासाठी यामध्ये हिरवी मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर केलेला आहे। लाल मिरची पावडर जर का नाही वापरली तर पूर्णपणे पिवळ्या रंगाची ही वडी येते, आणि आपण जर का दोघं वापरले तर अशा प्रकारे हळदी पिवळा रंग म्हणजे थोडासा लालसर रंग ह्या वडीला येतो। किती मस्त अशा वड्या दिसत आहे। खोबऱ्याचा खीस न टाकलेली वडी अशा प्रकारे दिसते आणि खोबऱ्याचा खीस टाकलेली वडी ही अशा पद्धतीची दिसत असते। तर ही वडी अशी नुसतीही तुम्ही खाऊ शकतात, किंवा रस्सा बनवा आणि रस्सा भाजी सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकतात। पाहुणे मंडळी आले तेव्हा सुद्धा अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि चविष्टही आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा, आणि व्हिडिओ कुठेतरी तुम्हाला थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मग अशी झटपट होणाऱ्या आपण आणखी पुढच्या वडीचा प्रकार पाहूया। वडी बनवायला अतिशय सोपी आहे, कारण या वडीला आपल्याला वाफवायची गरज नाही किंवा रोल करायची गरज नाही। अगदी झटपट ही वडी आपण बनवून खाऊ शकतो। अतिशय चवीला मस्त अशी ही वडी लागते आणि बनवायला तर अतिशय सोपी आहे। वडी बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कोथिंबीर घ्यायची आहे। एक मीडियम साईजची अशी जुडी घेतली कोथिंबीरची, हाताने ती तोडून घेतलेली आहे। असे कवडे देठ आहेत ना, देठासकटच आपल्याला कोथिंबीर ही तोडायची आहे। त्यानंतर स्वच्छ पाण्याने ही कोथिंबीर धुवून घेतली। धुतल्यानंतर गाळणीमध्ये पाणी निथळत ठेवायचं आहे, आणि पूर्णपणे पाणी निथळल्यानंतर अशा प्रकारे अगदी बारीक ही कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे। सुरीनेही चिरू शकता या प्रकारे, किंवा विडी पावशीचाही तुम्ही वापर करू शकता। मात्र कोथिंबीर चिरताना अगदी बारीकच आपल्याला चिरायची आहे, आणि अशी देठ घेतले ना तर वडी मस्त चवीला लागते। त्यासाठी देठाचा वापर नक्कीच करा, कवळे देठ नक्कीच घ्या। पूर्ण कोथिंबीर ही चिरून झालेली आहे अगदी बारीक अशी। तर मंडळी, मी बऱ्याच वेळा अशाच प्रकारे ही वडी बनवते। आज म्हटलं तुम्हाला सुद्धा ही वडी दाखवू, म्हणजे कितीही घाई असली ना कामाची तेव्हा सुद्धा आपण ही वडी बनवून खाऊ शकतो। एवढी फास्ट झटपट होते आणि चवीला सुद्धा मस्त अशी ही वडी लागते। तर आता कोथिंबीर ही चिरलेली ताटामध्ये काढून घेतली। त्यानंतर एखादी बाउलमध्ये आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। तर मेजरमेंट कपाने मी या ठिकाणी 1.5 कप बेसन पीठ घेतलं। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे। सोबतच बेसनाची वडी आहे, अपचन व्हायला नको म्हणून चिमूटभर हिंग घालायचं आहे। फक्त हे तिघं साहित्य टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर अगदी परफेक्ट पाण्याचाही वापर व्हावा। तुम्ही जर का नवीन शिकणारे असले तरी सुद्धा अगदी परफेक्ट तुमची वडी व्हावी, त्यासाठी त्याच कपाने मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे। सुरुवातीला अर्धा कप पाणी टाकलेलं आहे, मिक्स करून घेतलं। त्यानंतर राहिलेलं पाणी सुद्धा टाकलेलं आहे, पुन्हा मिक्स करून घेतलं। 1 कप पाणी झालेलं आहे। आता हा दुसरा कप पाणी घेतलेला आहे। ज्या कपाने बेसन पीठ घेतलेलं होतं त्याच कपाने पाणी सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे, किती लागणार आहे ते सुद्धा पूर्ण सांगणार आहे। असं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा उरलेलं पाणी टाकलेलं आहे। आतापर्यंत 2 कप पाणी आपण या 1.5 कप बेसन पिठामध्ये घातलेलं आहे। पूर्ण गोठड्या ह्या अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। गोठड्या ह्या मोडलेल्या आहेत, पण असं हे बेसन थोडंसं घट्टसर वाटत आहे, म्हणून पुन्हा 1 कप पाणी घेतलं, त्यातलं अर्धं टाकलं, मिक्स करून घेतलं। पुन्हा घट्ट वाटत आहे म्हणून उरलेलं अर्धं कप पाणी सुद्धा टाकलेलं आहे। तर 1.5 कप बेसन पिठासाठी आपल्याला टोटल हे मिक्स करण्यासाठी 3 कप पाणी लागत असते। तुम्ही जर का 1 कप बेसन पीठ घेतलं असेल तर त्याच्या दुप्पट म्हणजे 2 कप पाणी लागणार आहे तुम्हाला। असं हे पातळ सरस
मिश्रण करायचं आहे। पाहू शकता घट्ट जर दूध असते ना ताकासारखं हे मिश्रण झालेलं आहे। आता पुढच्या कृतीकडे वळूया। गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये फक्त एक पडी आपल्याला तेल टाकायचं आहे। तर ही वडी बनवण्यासाठी आपल्याला जास्त तेलाचीही गरज लागत नाही। तेल हलकंसं गरम झालं का त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी दोघं अशी मस्त हे तळतळू द्यायचे आहे आणि त्यानंतर मग 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घेतल्या। याचा असा ठेच्यासारखं वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात सुद्धा तुम्ही कुटून घेऊ शकता। असं थोडंसं जाडसर परतून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। तर 1 चमच मिरची पावडर घालते। या ठिकाणी तुम्ही फक्त मिरची पावडरचाही वापर करू शकता किंवा फक्त हिरवी मिरची वापरायची असेल तर फक्त हिरवी मिरची लसूण आल्याची पेस्ट सुद्धा वापरू शकता। हे सगळं तुमच्या आवडीनुसार आहे। थोडंसं हे परतून घेतल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता कढईमध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे। कोथिंबीरचे आपण देठ सुद्धा वापरलेले आहे हलके असे, म्हणून ते मिनिटभरासाठी अशी परतून घ्यायची आहे म्हणजे मस्त असे मऊ देठ होतात। आता साधारण 1 मिनिटापर्यंत ही जी कोथिंबीर आहे कढईमध्ये आपण परतून घेतलेली आहे। त्यानंतर जे आपण बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे ना ते बेसन पीठ या कोथिंबीरमध्ये टाकायचं आहे। आपण हळद मीठ हिंग आधीच या बेसनामध्येच मिक्स केलेला आहे पाण्यासोबत, म्हणून आता पुन्हा चवीनुसार मीठ किंवा हळद हिंग घालायची काही गरज नाही। फक्त हे मिश्रण टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। आता सुरुवातीला हे पातळसर वाटते पण जसं आपण मिक्स करतो ना साधारण 2 ते 3 मिनिटांमध्येच असं हे घट्टसर होते। गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही। जर का गॅस मोठा केला तर खाली हे करपू शकते, म्हणून कमी ते मीडियम फ्लेमवरती साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत मिक्स करून घेतलं। असं घट्टसर झाल्यावरती त्यामध्ये एक मीडियम साईजची वाटी आहे त्या वाटीने शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। भाजल्यानंतर असे एखादी ग्लासाने किंवा मॅचरने ते शेंगदाणे आपल्याला रगडून घ्यायचे। त्यानंतर अशा पाकड्या जाडसर शेंगदाण्याच्या होत असतात। अशा प्रकारचे शेंगदाणे हे या वडीमध्ये टाकले ना वडी तळल्यानंतर खायला अतिशय खमंग अशी लागते। त्यासाठी शेंगदाणे नक्कीच या वडीमध्ये घाला। त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। असं पुन्हा 1 ते 1.5 मिनिटांसाठी मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे जे बेसन पीठ आहे ना मस्त असं घट्टसर झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। आता यामध्ये आपल्याला तीळ घालायची आहे। साधारण चमच्यावर तीळ घातलेली आहे मीडियम साईजचा। तीळ एखाद वेळेस जर का नाही घातली तरी काही हरकत नाही, पण शेंगदाणे असे जाडसर कुटून किंवा असे थोडेसे हाताने रगडून घ्या आणि मग तसे घाला। तसे शेंगदाणे खूपच छान लागतात। तीळ सुद्धा मिक्स करून घेतलेली आहे। आता झाकण ठेवायचं आहे। मिनिटभरासाठी हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तोपर्यंत ताट घेतलेला आहे, ताटाला तेल लावायचं आहे। हलकंसं तेल लावलेलं आहे। साधारण मिनिटभर झालेलं आहे। त्यानंतर झाकण उघडून घेते। पुन्हा हे जे बेसन पीठ आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि ताटामध्ये आपल्याला टाकायचं आहे। तर गरम असतानाच ताटामध्ये टाकू, ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे एकसारखं असं। पसरून झालेलं आहे। गरम आहे, गरम असताना हात लावायचा नाही, फक्त आपल्याला एखादी चमचने वगैरे पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर वडी मस्त अशी आकर्षक दिसण्यासाठी वरतून थोडी पांढरी तीळ घ्यायची आहे आणि अशी भुरभुरून घ्यायची आहे। थोडंसं गार झाल्यानंतर हाताने व्यवस्थित असं हे थापून घ्यायचं आहे, म्हणजे तीळ छान चिटकली जाते आणि वडी तळताना निघत सुद्धा नाही। पूर्ण हे जे वडीचं मिश्रण आहे एकसारखं असं प्लेन ताटामध्ये थापून घेतलेलं आहे। आता हे पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे, असंच राहू देऊ। पूर्णपणे थंड झालेलं आहे। त्यानंतर ह्या वड्या आपल्याला कट करायच्या आहे। तर मी दुसरं ताट घेतलं तर ताटामध्ये अशा प्रकारे हे ताट पालथं केलेलं आहे। अजिबात हे मिश्रण चिटकत नाही ताटाला। पूर्णपणे गार झाल्यानंतरच हे काढून घ्या किंवा ताटामध्येच तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता। मी असं हे काढून घेतलेल्या आहे वड्या आणि सुरीने अगदी सहज ह्या वड्या कट होत असतात। तुम्हाला ज्याही आकारामध्ये ह्या वड्या कट करायच्या आहे, ज्याही साईजच्या लहान किंवा मोठ्या किंवा शंखाकृती त्या साईजमध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता। मी असे हे मीडियम साईजचे पीसेसमध्ये
चौकोनी आकारामध्ये ह्या ज्या वड्या आहे कोथिंबीर वड्या कट करून घेते। किती सहज ह्या वड्या कट होत आहे, किती सोपी पद्धत आहे। अतिशय मोजक्या साहित्यामध्ये अगदी झटपट अशा प्रकारे तुम्ही जर का ही कोथिंबीर वडी एक वेळेस जर का केली मैत्रिणींनो, तर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे तुम्ही कोथिंबीर वड्या बनवून खाल आणि घरातील सगळ्यांना तुमच्या ही कोथिंबीरची वडी आवडेल अशी मात्र खात्री आहे। या साईजची ही कोथिंबीर वडी झालेली आहे। बाकीच्या वड्याही अगदी सहज हे आपल्याला उचलता येतात। जसा खमंग ढोकळा असतो ना, खमंग ढोकळ्याच्या साईजच्या ह्या वड्या झालेल्या आहे। अगदी परफेक्ट अशा, न वाफवता किंवा न रोल करता मस्त अगदी झटपट ह्या वड्या झालेल्या आहे। मसाली भाजीमध्ये सुद्धा तुम्ही ह्या वड्याशा सोडून खाऊ शकता न तळता, किंवा शालू फ्राय सुद्धा तुम्ही ह्या वड्या करून घेऊ शकता। आता मी ह्या ज्या वड्या आहे डीप फ्राय मध्ये तुम्हाला तळून दाखवते। कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला आणि तेल छान असं कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ह्या वड्या सोडायच्या आहे आणि तळून घ्यायच्या आहे मस्त अशा खमंग होईपर्यंत। कोथिंबीर वड्या ह्या तळून घेत आहेत तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ कुठेतरी थोडा सुद्धा तुम्हाला आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ना, त्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवरती आल्यानंतर ऑलवरती त्याला प्रेस करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येईल। आता वड्या ह्या तळून झालेला आहे, मस्त असा रंग आलेला आहे। त्यानंतर तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी कुठेही ही वडी तेलकट दिसत नाही आणि रंगही अगदी छान असा आलेला आहे। टिश्यू पेपर वगैरे काही वापरायची गरज नाही, कारण अजिबात ह्या वड्या तेलकट होत नसतात। या प्रकारे दिसायलाही अतिशय छान अशा दिसतात। तशाच पद्धतीने बाकीच्याही राहिलेल्या वड्या आपल्याला कढईमध्ये घालायच्या आहे आणि त्याही मस्त रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहे। किती मस्त अशा ह्या वड्या दिसत आहे। जेवढ्या ह्या वड्या दिसायला छान दिसतात ना, तेवढ्याच चवीला सुद्धा मस्त अशा लागतात। आवाजही तुम्ही ऐकू शकता, असा मस्त कुरकुरीत हा आवाज येत आहे। मात्र अतिशय खुसखुशीत घशात न अडकणारी ही वडी होत असते। अतिशय सोप्या पद्धतीने फक्त 10 ते 20 मिनिटाच्या आतमध्येच आपण ह्या वड्या बनवून घेऊ शकता। अजिबात तेलकट न होणारी, घशात न अडकणारी आणि सोप्या पद्धतीची ही वडी तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा। मी तुम्हाला ही जी वडी आहे आता तळून सुद्धा दाखवते। आतमध्ये सुद्धा अतिशय खुसखुशीत अशी ही वडी होत असते। तर ह्या ज्या वड्या आहे अगदी झटपट होत असल्यामुळे सकाळच्या नाश्त्यालाही बनवायला बरं पडतं। टमाटो सॉस सोबत तर खायला अप्रतिम ही वडी लागत असते। न तळता ही वडी जर का आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवली फ्रीजमध्ये तर 4 ते 5 दिवसासाठी आपण साठवून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला ही वडी खायची आहे तेव्हा अर्धा तास फ्रीजच्या बाहेर काढून नंतर तळून खाऊ शकता। तर मंडळी, अशा प्रकारची वडी तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या चवीनुसार म्हणजे 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। त्यानंतर 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे। आता याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे। खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा जाडसर हे कुटून घेऊ शकता। आता पाव किलो पत्तागोबीचा गड्डा घेतलेला आहे। घेतलेला गड्डा आपल्याला चिरून घ्यायचा आहे। असा मधोमध कट करून त्यानंतर 2 भाग झालेले आहे। आता पुन्हा त्याचे 2 भाग करायचे आहे, म्हणजे एका गड्ड्याचे आपण 4 भाग सुरुवातीला करून घेऊ। अगदी बारीक हा गड्डा आपल्याला चिरून घ्यायचा आहे। ही जी रेसिपी आहे ना मैत्रिणींनो, चवीला अप्रतिम लागते। तुम्ही जर का एक वेळेस ही रेसिपी कराल तर पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने नक्कीच बनवाल। गड्ड्याचे 4 भाग झालेले आहे। आता ही पत्तागोबी एकसारखी बारीक अशी चिरण्यासाठी या ठिकाणी मी स्लायसरचा वापर करते। ही जी किसणी आहे प्रत्येकाच्याच घरामध्ये तर असतेच। याच किसणीचा वापर करून आपण बटाट्याचे चिप्स किंवा केळीचे चिप्स बनवत असतो। या किसणीने गड्डा हा चिरणं अतिशय सोपे आहे। तुम्ही पाहू शकता एकसारखा पातळसर असा हा पत्तागोबीचा गड्डा हा चिरला जात आहे। अगदी भराभरही चिरला जातो, काही जास्त वेळ लागत नाही। अशाच पद्धतीने घेतलेला संपूर्ण गड्डा जो आहे तो या ठिकाणी मी चिरून घेतलेला आहे। या पद्धतीने
अगदी शेवाळ्यांसारखाच असा हा पत्तागोबीचा खीस झालेला आहे। आता चिरून घेतलेल्या पत्तागोबीच्या खिसामध्ये एक वाटी भरून अगदी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर थोडी जास्त वापरायची आहे, म्हणजे रेसिपी चवीला अप्रतिम लागते। त्यासोबतच पाव चमच हळद, अर्धा चमच लाल मिरची पावडर। मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकतात। पाव चमच गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या रेसिपीला मस्त क्रिस्पीपणा येण्यासाठी 1 चमच तेल टाकायचं आहे। आता एवढं हे साहित्य टाकून घेतल्यानंतर पूर्णपणे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मस्त सगळे वापरलेले मसाले ह्या गड्डा गोबीच्या खीसमध्ये मिक्स झालेले आहे, एकजीव झालेले आहे। त्यानंतर अर्धा कपाने या ठिकाणी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। घेतलेला अर्धा कप पूर्ण हे टाकायचं आहे। त्यानंतर अर्धा कप आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। ज्वारीचं पीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे। आता हे जे दोघं पीठ आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याआधी हा जो आपण ठेचा करून घेतलेला आहे ना, तो ठेचा घालायचा आहे। आपण यामध्ये लाल मिरची पावडर सुद्धा वापरलेली आहे, म्हणून मिरची पावडरचं प्रमाण घालताना तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात। सुरुवातीला आपण फक्त अर्धा कप तांदूळाचं पीठ आणि अर्धा कप ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे। हे ह्या गोबीच्या खिसामध्ये मळून घ्यायचं आहे। पाण्याचा शक्यतो आपल्याला वापर करायचा नाही। ह्या गड्डा गोबीच्या खिसाला पाणी सुटतं आणि त्यामध्ये हे पीठ मळलं जातं। आता 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। एकदम आपल्याला टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं टाकायचं आहे। अर्ध पीठ हे टाकलेलं आहे, ते पीठ सुद्धा मळून घेते। पाणी न वापरता ह्या गड्डा गोबीच्या खिसामध्येच भरपूर असं पाण्याचं प्रमाण असते। जसं आपण मळतो ना तसं हे पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच हे पीठ मळलं जातं। आता कपात शिल्लक असलेलं पीठ सुद्धा असं थोडं थोडं टाकून संपूर्ण हे मळून घेतलेलं आहे। तर 1 थेंब सुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही। शक्य तेवढा कमी पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे। हवं वाटल्यास अगदी थोडंसं तुम्ही पाणी लावू शकतात। पीठ मळून झालेलं आहे। त्यानंतर एक ताट घेतलेला आहे। ताटामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलं आणि ताटाला अशा पद्धतीने हे तेल पसरून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण जी रेसिपी करत आहोत ना ती ताटाला चिटकणार नाही। त्यानंतर हे जे मळून घेतलेलं पीठ आहे ते ठेवायचं आहे या प्रकारे आणि ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे। तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ पसरून घेऊ शकतात। पीठ पसरत असताना थोडंसं हाताला पाणी लावलेलं आहे, म्हणजे एकसारखं असं हे पसरवलं जाईल वडीसाठीचं। जास्त जाड सुद्धा लेअर मध्ये पसरायचं नाही, तर पातळसर लेअर मध्ये पसरून घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धा चमचा पांढरे तीळ घेऊन तीळ अशा प्रकारे वरतून ही टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे ताट, म्हणून पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये स्टँड ठेवून हे ताट आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। स्टीमर असेल तर स्टीमरचा वापर करा, नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात। आणि वरतून मोठी अशी परात, त्यावरती मोठं ताट झाकून ठेवायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी ह्या वड्या मस्त स्टीम करून घेतलेल्या आहे। त्यानंतर गॅस बंद केला आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे हे ताट गार झाल्यानंतरच ह्या वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहे। तर अगदी लहान साईज मध्ये ह्या वड्या मी तुम्हाला कट करून दाखवते। तर ह्या ज्या वड्या आहेत तुम्हाला ज्या साईज मध्ये हव्या आहे त्या साईज मध्ये तुम्ही कट करून घेऊ शकतात। थोड्याशा मोठ्या चौकोनी कट करा किंवा अशा लहान साईज मध्ये कट करा। आता ह्या ज्या वड्या आहे मी अगदी लहान लहान साईज मध्ये कट करते। अशा लहान साईज मध्येच का कट करते याचं कारण सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बाजूला असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबून ते ऑल वरती करा। हे संपूर्ण निशुल्क आहे। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। तुम्ही पाहू शकता संपूर्ण वड्या ह्या कट करून झालेल्या आहे। त्यानंतर अशा प्रकारे ह्या वड्या निघत असतात। वड्या ह्या पूर्णपणे व्यवस्थित अशा कट केल्या का आकारही वड्यांना छान येतो। अगदी छोटे छोटे अशा या मिनी वड्या झालेल्या आहे।
एक वेळा बनवून ठेवलेल्या ह्या वड्या फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये आपण ठेवल्या तर 2 ते 3 दिवस तरी चांगल्या ह्या व्यवस्थित राहतात आणि जेव्हाही आपल्याला खायचे आहे नाश्त्याला किंवा भाजीसाठी तेव्हा आपण या वड्यांचा वापर करू शकतात। नाश्त्याला जर का करायचे असले गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये फक्त 1 चमचा तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं का पाव चमचा मोहरी आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे। थोडीशी फ्राय होत असतानाच त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकू आणि 1 चमचा पांढरे तीळ टाकून त्यामध्ये ह्या ज्या वड्या आपण केलेल्या आहेत त्या टाकायच्या आहे। लगेचच जास्त हे फ्राय होऊ द्यायचं नाही। तर नाश्त्याला अशा पद्धतीने ह्या वड्या आपण करून घेऊ शकतात। सकाळी घाई गडबडीच्या वेळेस सुद्धा फ्रीजमध्ये ठेवलेल्या वड्या 10 ते 15 मिनिटं आधी काढून ठेवा आणि अशा फ्राय करून लगेच आपण टिफिनमध्ये देऊ शकतो किंवा नाश्त्याला खाऊ शकतात। आणि ह्याच वडींची जर का आपल्याला भाजी करायची असली तर कशा प्रकारे वापरायची, अगदी तेलकट तुम्ही कमी खात असाल तर फ्राय करायची गरज नाही। फ्राय न करता ह्या वड्या तुम्ही भाजीमध्ये वापरू शकतात। या ठिकाणी ह्या वड्या फ्राय करून घेतलेल्या आहे। अशा परतून घेतल्यानंतर ताटामध्ये काढून घेतलेल्या आहे। अशा ह्या मिनी वड्या क्यूब सारख्या छान दिसतात आणि तोंडामध्येही आपल्याला लगेच टाकता येतात, म्हणून मी अशा लहान लहान ह्या वड्या केलेल्या आहे। भाजीमध्ये टाकायची झाली, या वड्यांची भाजी करायची झाली तर रस्सा करायचा मसाली आणि त्या रस्स्यामध्ये ह्या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला सोडायच्या आहे। चवीला अप्रतिम लागते ही भाजी आणि अगदी मोजक्या साहित्यात कमी तेलामध्ये होणारी ही भाजी आहे। तर अशी ही गड्डा गोबीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। तर सुरुवातीला मी या ठिकाणी काही 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतलेले साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे। त्यासोबतच यामध्ये अर्धा चमचा जिरेही टाकायचे आहे। आता यामध्ये पाणी न घालता असंच मिक्सरला लावून बारीक हे वाटून घ्यायचं आहे ह्या प्रकारे। आता एक पसरट बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे। 2 कप बेसन पीठ घेते, तुम्ही मीडियम साईजच्या वाटीनेही घेऊ शकतात। साधारण 8 ते 9 पानांची ही वडी मी करणार आहे, त्यासाठी 2 कप बेसन पीठ घेतलेला आहे आणि त्याच कपाने पाव कप तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदूळाच्या पिठामुळे वडीला छान कुरकुरीत आणि खुसखुशीतपणा येतो। त्यासोबतच 1 चमचा ओवा टाकायचा आहे, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। तर या ठिकाणी मी अर्धा चमचा मिरची पावडर वापरते आहे लाल। तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकतात किंवा पूर्ण हिरव्या मिरचीचा ठेचाही टाकू शकतात। 1 चमचा पांढरे तीळ, चवीनुसार मीठ म्हणजेच 1 चमचा मीठ टाकते। त्यासोबतच अळूचे पानं घशामध्ये खवखवतात, ते खवखवू नये म्हणून यामध्ये चिंचगुळाचा कोळ घेतलेला आहे म्हणजे चटणी। चिंचगुळाची चटणी नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही घालू शकतात, अर्ध लिंबाचा रस। त्यानंतर हे जे आपण पेस्ट बारीक करून घेतलेली आहे लसूण, आलं आणि मिरचीची, ती टाकून मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण। मिक्स झाल्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला असं घट्टसर हे पीठ ह्या प्रकारे करून घ्यायचं आहे। जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही, अशा प्रकारे थिक हे राहू द्यायचं आहे। आता आळूचे पानं घेतलेले आहे, तर ह्या साईडचे मी या ठिकाणी 8 पानं घेतलेले आहे। अळूच्या पानांना अशा मागच्या साईडने शिरा असतात, तर देठ काढून घ्यायचा आहे आणि हा जो मागचा देठ असतो ना त्या शिरा अशा पद्धतीने अलगद काढून घ्यायची आहे या प्रकारे। आता जो जाडसर भाग होता तो काढून घेतलेला आहे। त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि ह्या पानांवरती अशा प्रकारे लाटणं हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे, म्हणजे हे देठ अगदी चपट होतं, ते खाताना असं खरखरीत हे लागत नाही। तुम्ही पाहू शकता लाटणं फिरवल्यानंतर पूर्ण हे ज्या शिरा आहेत मागच्या बाजूने त्या अशा मऊ झालेल्या आहेत। तर अशाच पद्धतीने जेवढी आपण पानं घेतो ना अळूच्या वडी बनवण्यासाठी तेवढे पानं हे तयार करून घ्यायची आहे। ही वडी वाफवण्यासाठी एखादी आपल्याला चाळण लागणार आहे, तर अशा प्रकारची चाळणी घ्यायची आहे। चाळणीला हाताने किंवा ब्रशनेही तेल हे लावून घ्यायचं आहे। थोडं तेल लावून झाल्यानंतर अळूचे पानं अशा प्रकारे ठेवायचे आहे आणि हे पीठ जे आहे ना बेसन पीठ ते लावून घ्यायचं आहे। लावताना मात्र अळूच्या पानांना हे बेसन पीठ जास्त प्रमाणामध्ये आपल्याला लावायचं नाही, तर असं एकदम पातळसर लेअरमध्ये हे पीठ लावायचं आहे या प्रकारे। अशा प्रकारचं थोडंसं घट्टसर हे बेसन पीठ राहू दिलं ना तर व्यवस्थित छान असं हे लावता येतं।
आता हे चाळणीपेक्षा थोडं पान मोठं असलं तर आपल्याला अशा प्रकारे हे फोल्ड करून घ्यायचं आहे। फोल्ड करून झाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा बेसन पीठ हे लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे पहिलं पान आपण ठेवून घेतलेलं आहे पिठाने लावून। दुसरं पानही ठेवायचं आहे, पण आधीचं पान ठेवलेलं आहे त्याच्या उलट दिशेने हे पान आपल्याला ठेवायचं आहे। सगळे पान एकसारखे असे ठेवायचे नाही, तर एकाच ठिकाणी वडी ही जाडसर होईल आणि दुसरीकडे ही वडी पातळसर राहील, म्हणजे लेयर तिचे कमी येतील। तर असे उलटून पालटून हे पान आपल्याला ठेवायचे आहे आणि अशाच प्रकारे संपूर्ण पानांना ही पेस्ट लावायची आहे। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे जे पानं आहेत ना, मी या ठिकाणी 8 पानं घेतलेले आहे, तर 8ही पानं हे अशा प्रकारे ठेवून घेत आहे। अतिशय जास्तही पानं आपल्याला वापरायचे नाही, नाहीतर वडी जास्तच जाड होईल। शिजल्यानंतर आणखी फुलत असते आणि तळल्यानंतर तर आणखीनच ही जाड होत असते, म्हणून साधारण 8 ते 9 10 पानांच्या आतमध्येच ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पीठ सुद्धा अगदी परफेक्ट झालेलं आहे। पीठ लावत असतानाच कढईमध्ये पाणी सुद्धा उकळण्यासाठी ठेवून घेतलेले होते। पाण्याला उकळी आलेली आहे, त्यानंतर ही चाळणी ठेवून घेते, त्यावरती झाकण ठेवते आणि 10 ते 12 मिनिटांसाठी मस्त ही वडी आपल्याला शिजून घ्यायची आहे। आता झाकण तुम्हाला उघडून दाखवते, वडी शिजली आहे का नाही हे चेक करण्यासाठी यामध्ये सुरी टोचून पाहायची आहे। सुरीला चिटकत नाही म्हणजे वडी छान शिजलेली आहे। चाळण खाली उतरून घेते आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच अशा प्रकारे ही वडी चाळणीच्या आतून काढायची आहे, गरम असताना अजिबात काढायची नाही। आणि थंड झाल्यानंतरच या वडीचे आपल्याला पीसेस कट करायचे आहे आपल्या आवडीनुसार। तर आता मी आधी सांगितल्याप्रमाणे चाळणीच्या आतून सुद्धा ही वडी थंड झाल्यानंतरच काढायची आहे आणि वडी पाडण्यासाठी सुद्धा पूर्णपणे ही वडी आपल्याला थंडच होऊ द्यायची आहे। थंड झाल्यानंतरच कापायची आहे। आता ह्या ज्या वड्या आहे छान अशा चौकोनी आकारामध्ये व्यवस्थित अशा कट व्हाव्या, त्यासाठी जो आजूबाजूचा भाग आहे ना तो कट करून घेते ह्या प्रकारे। तर हा जो भाग आहे हा सुद्धा वाया जाणार नाही, हा सुद्धा आपल्याला भाजीमध्ये वापरता येतो किंवा तळूनही खाऊ शकतात आपण। तर मैत्रिणींनो, ही जी वडी आहे ना अतिशय बनवायला सोपी आहे। रोल करून बनवण्यापेक्षा अशा प्रकारे वडी तुम्ही ही नक्कीच करून पहा, नेहमीसाठीच तुम्ही अशाच प्रकारची ही वडी कराल। आता आपल्याला लहान मोठ्या साईजच्या ह्या वड्या जशाही हव्या आहेत तशा तुम्ही कट करून घेऊ शकतात। शंखाकृती हव्या असतील तर शंखाकृती आकारामध्येही करू शकतात। अशा प्रकारे चौकोनी ह्या वड्या मी कट करून घेते मीडियम अशा आकारामध्ये। तर अशी ही बनवलेली वडी हवाबंद डब्यामध्ये भरून आपण फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवसासाठी सुद्धा साठवून ठेवू शकतो आणि जेव्हाही हवी असली तेव्हा तळून खाऊ शकतात। तळण्याच्या आधी सुद्धा मस्त असे लेयर दिसत आहे। तर तेलामध्ये ही वडी मी तळून घेते। तर तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। अशा प्रकारे डीप फ्राय मध्ये मी ह्या वड्या तळून घेते। तळताना मात्र झाराने आपल्याला जास्त ह्या उलटपालट करायच्या नाही, तर 1-2 वेळेस अशा ह्या उलटून पालटून छान रंग आला का काढून घ्यायची आहे। मस्त असा रंग आलेला आहे, तर अशाच प्रकारे राहिलेल्या पूर्ण वड्या आपल्याला तळून घ्यायची आहे। किती छान अशा दिसत आहे। तर एक नाही तर सगळ्याच वड्यांना मस्त असे लेयर सुटलेले आहे मैत्रिणींनो। ही वडी बनवण्याची पद्धत किती सोपी आहे, रोल करायचं टेन्शन नाही किंवा रोल सुटायचंही टेन्शन नाही, अगदी झटपट। तुम्ही जर का नवशिकाऊ जरी असले तरी सुद्धा अगदी परफेक्ट ही अळूच्या पानांची वडी करू शकाल। अशाच प्रकारे मी संपूर्ण ह्या वड्या तळून घेतलेल्या आहे। छान असा रंगही आलेला आहे वडीला आणि मस्त असे लेयरही दिसत आहे। तुम्ही पाहू शकतात खारीप्रमाणेच ही वडी दिसत असते। अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली ही अळूच्या पानांची वडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही असे नुसते सुद्धा हे खाऊ शकतात किंवा भाजीमध्ये सुद्धा असे फ्राय केलेले पीसेस अळूच्या वडीचे टाकू शकतात किंवा तळण्याच्या आधी सुद्धा भाजीमध्ये वापरू शकतात। तर असा हा रस्सा बनवून घ्यायचा आहे आणि रस्सा भाजीमध्ये टाकून खाऊ शकतात। तर रस्सा भाजीचा हा रस्सा प्लेटमध्ये घेतलेला आहे आणि त्यामध्ये ह्या वड्या ठेवते। तर मंडळी, चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट होणारी अतिशय सोप्या पद्धतीची ही भाजी तुम्ही नक्कीच करून पहा। मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार।